महत्वाची बातमी, काँग्रेसच्या 2 आमदारांनी शिंदेंची भेट घेतली आहे। जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर हे दोघेही शिंदेंच्या भेटीसाठी गेले होते। काँग्रेसचे दोन्ही आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची त्यामुळे चांगलीच चर्चा आहे। दोन्ही आमदारांवरती क्रॉस वोटिंगचा सुद्धा आरोप झालेला आहे। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, खरं तर हेच ते दोघे ज्यांच्यावरती क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप होता आणि आता थेट त्यांनी भेट घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांची। अगदीच प्रज्ञा, विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 7 आमदार फुटल्याचं स्पष्ट झालं होतं आणि त्या 7 आमदारांपैकी हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे 2 आमदारांचं नाव देखील त्यामध्ये सामील होतं। मात्र आता दोन्ही आमदारांनी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे। जितेश अंतापूरकर यांनी सकाळी इंस्टाग्रामवरती अपलोड करून फोटो माहिती दिली होती की माझ्या मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मी भेट घेतली आहे। तर दुसरीकडे हिरामण खोसकर यांच्याकडून अजून कुठलंही स्पष्टीकरण भेटी संदर्भातलं आलं नाहीये। मात्र एक आता इथे प्रश्न उपस्थित केला जात आहे की वारंवार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील किंवा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील यांच्याकडून सांगितलं जात आहे की आम्ही पक्षातील जे आमदार फुटले होते त्यांच्यावरती कारवाई करू, मात्र ती कारवाई कशा स्वरूपाची असेल हे आम्ही स्पष्ट करणार नाही, हे आम्ही सांगणार नाही। मात्र कारवाईला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे या कारवाईच्या संदर्भात कारवाईच्या आधी या दोघांकडूनही पक्षाला रामराम केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे। काँग्रेसकडून सांगितलं जात होतं की आम्ही कारवाई करू, ती कारवाई कशी असेल हे सांगितलं जाणार नाही। मात्र ज्या आमदारांवरती संशय आहे त्या आमदारांना आम्ही तिकीट देणार नाही, तिकीट नाकारू। त्याआधीच या 2 आमदारांनी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार का असा एक प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे। या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चांना वर्तुळामध्ये आता उधाण आलेलं आहे। प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पहिली मुख्य चर्चा होती ती म्हणजे हे दोघेही जण आता शिंदे गटात प्रवेश करते होणार का? कारण मुळातच त्यांना जर तिकीटच काँग्रेसकडनं दिलं जाणार नसेल तर मग शिंदे गटाकडनं त्यांना हे तिकीट देण्याचं एक प्रकारे काही आश्वासन दिलेलं आहे का? याबद्दल काही कळू शकले का? प्रज्ञा, काँग्रेस पक्षाने हे आधीच सांगितलेलं आहे की आमचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना देखील तिकीट मिळणार की नाही याची शाश्वती देऊ शकत नाही। काँग्रेस सर्व आमदारांचं सर्वेक्षण करणार आहे, मात्र जे 7 आमदार आहेत ज्यांच्यावरती संशय आहे त्यांना आम्ही तिकीट देणार नाही हे काँग्रेसने आधीच स्पष्ट केलेलं आहे। त्यामध्ये जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांच्या देखील नावांचा समावेश आहे। गेल्या आठवड्यातच हिरामण खोसकर यांनी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांची भेट घेतली होती आणि मी काँग्रेस पक्षासोबतच निष्ठावंत आहे, मी काँग्रेस पक्षाला सोडून जाणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि आपल्यासोबत देखील संवाद साधताना त्यांनी हेच वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यावरती ते ठाम राहिले होते। मात्र आता जर काँग्रेस पक्षाकडून तिकीटच मिळणार नसेल तर मात्र काय उपयोग असा विचार नक्कीच दोघांनी केला असेल। अजूनही जागा वाटपाची चर्चा झालेली नाही आहे। महाविकास आघाडीमध्ये असेल किंवा महायुतीमध्ये असेल, महायुतीकडून देखील अजून बैठका घेतल्या गेल्या नाही आहेत, त्यामुळे दोघांना शाश्वती जागांसंदर्भातली दिली गेली आहे की नाही हे अद्यापही स्पष्ट नाही आहे। ज्या वेळेला भेटीगाठी होतील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्रित येतील आणि त्यांच्या पुढे हे मत मांडलं जाईल की काँग्रेसच्या 2 आमदारांना थोडंसं तुम्हाला थांबवते। अतुल लोंढे आज सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। अतुल जी, आपण बघतोय की या दोघांनीही भेट घेतलेली आहे, जरी त्यांनी सांगितलं की विकास कामांसाठी भेट घेतली आहे तरी एक वेगळा संदेश जातोय। मला असं वाटतं की जे आमदार आहेत ते जनतेचे कामं त्यांच्या सरकारकडे असतात आणि एकनाथराव शिंदे हे एका पक्षाचे अध्यक्ष असले तरी आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे। आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या कामासाठी मंत्र्यांना नाही भेटायचं, मुख्यमंत्र्यांना भेटायचं, कोणाला भेटायचं? त्यामुळे या भेटीच्या संदर्भामध्ये जास्त खुलासा जे आहे ते जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर साहेबच करू शकतात। अतुलजी, मात्र क्रॉस नाही आपल्याला वावगं वाटत नसेल ही, मात्र क्रॉस वोटिंग करणारे हेच जे 7 जण होते त्यापैकी हे दोघे आहेत असंही म्हटलं जातं। मला आठवत नाही की माझ्या पक्षाकडनं किंवा नेत्यांकडनं कुठे काही कोणाचे नाव घेतले गेले किंवा काही प्रेस रिलीज देण्यात आलेली आहे, स्पेसिफिकली कोणाला पॉइंट आउट केलं गेलेलं आहे। ज्यांनी तो प्रकार केलेला आहे तो पक्षाला माहिती आहे कोणी केलेला आहे, पक्षाकडे त्याच्या संदर्भात परफेक्ट माहिती आहे आणि त्यांचा परफेक्ट गेम जो आहे तो ते पक्षाने त्याच्यावर कारवाई केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणाचं पर्टिक्युलर नाव घेऊन आपण इथे बोललं पाहिजे। अगदी, मात्र अतुल लोंढेजी, हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलं होतं काँग्रेसच्या वतीने की कारवाई केली जाणार आहे। काँग्रेस पक्ष हा या अशा क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवरती कारवाई करणार आणि त्यांना तिकीट दिलं जाणार नाहीये विधानसभेसाठी आणि त्यासाठी तजवीज केली जाते या दोघांकडनं असंही म्हटलं जात आहे। नाही, मला माझ्या माहितीप्रमाणे कारवाई झालेली आहे असं स्पष्टपणे आमचे राष्ट्रीय महासचिव
सन्माननीय के.सी. वेणुगोपाल साहेबांनी सांगितलं, आमचे अध्यक्ष नाना पटोले साहेबांनी सांगितलं, आमचे इन्चार्ज के.सी. चेन्नीथलांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणाचं नाव घेतलेलं आहे किंवा काही घेतलेलं आहे, पण ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. वेळ आली की आपल्याला दिसेलच. मात्र अनेक आमदारांनी उघडपणे नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती, बोलून दाखवली होती आपली नाराजी काँग्रेस पक्षाबद्दलची. नाही, कारवाई झाली पाहिजे असं सगळ्या आमदारांचं म्हणणं होतं. ते पक्षांनी मान्य केलं, कारण की संशय निर्माण होतो कोण आहे, पण ते आता पक्षामध्ये माहीत झालेलं आहे, काही त्याची अडचण नाही आहे. नक्कीच. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ही जी भेट होतीये त्यावर राजकीय वर्तुळात हीच चर्चा आहे की एकाने फोटो टाकला इंस्टाग्रामवरती आणि सांगितलं की मी कशासाठी भेट घेतली, मात्र अजूनही हिरामण खोसकरांनी काही सांगितलेलं नाहीये कशासाठी ही भेट घेतली. तेच बेस्ट सांगू शकतील, पण जिथपर्यंत मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना भेटण्याचा प्रश्न आहे तर आमदार असतील, कार्यकर्ते असतील, यांना जनतेची कामं करावी लागतात आणि सरकारमध्ये आता ते आहेत, तर त्यांच्या कामासाठी भेटणं हे काय मला असं वाटत त्याच्यामध्ये खूप काही पॉलिटिकल आहे. अगदी लोंढेजी, हे तर बरोबर आहे, मात्र ते शिंदे गटात प्रवेश करते होणार अशी ही जोरदार चर्चा आहे. चर्चा अशा वरवरच्या चर्चेमध्ये मी कसं काय बोलू. आपण मला प्रश्न विचारला, मुद्दा हा आहे की ते मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांना भेटणं आमदारांनी कार्यकर्त्यांनी हे काही असं वावगं नाही आहे. कामासाठी लोक भेटू शकतात. नक्कीच. तुर्तास धन्यवाद अतुलजी आमच्याशी बोललात त्यासाठी. तर अशा पद्धतीनं भेटणं हे अयोग्य नाही आणि आपल्या मतदारसंघाशी संबंधित काही कामानिमित्त ते भेटले असतील असं अतुल लोंढे यांनी म्हटलेलं आहे, प्रवक्ते आहेत काँग्रेसचे. आणि त्यामुळे त्यांनी प्रवेशाच्या किंवा पक्षप्रवेशाच्या ज्या काही चर्चा आहेत त्यात त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावलेल्या आहेत आणि काँग्रेस पक्षातर्फे होणारी जी कारवाई आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवरती ती सुरू झाल्याचंही सूतोवाच केलेलं आहे.